तर सध्या देशामध्ये गॅसची टंचाई जाणवते, शहरामध्येही थोडासा उद्रेक बघायला मिळतोय. काय सांगाल याबाबत? सध्या म्हणजे आखाती देशात युद्ध चालू असल्यामुळे आपल्याकडे जो गल्फ कंट्रीमधून येणारा जो पुरवठा होता एलपीजीचा तो निश्चितपणे बंद आहे सध्या. त्यामुळे काही लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन झालेलं आहे. लोकांना वाटतं की आम्हाला गॅस वेळेवर मिळणार नाही किंवा तुटवडा जाणवेल तर आम्हाला उपलब्ध होणार नाही अशी त्यांची एक मनामध्ये धारणा आहे. पण आपल्याकडे मी सांगू इच्छितो आपल्याकडे दररोज 20,130 सिलेंडर आपला जो स्टॉक आहे तो डेली आपण वाटप करत आहे. आपल्याकडे पुढचे 2 दिवसाचे सिलेंडर उपलब्ध आहेत. आपल्याकडे जिथं रिफिलिंग प्लांट आहे तिथं 5-6 दिवसाचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी गोंधळून न जाता 25 दिवसानंतर जो आपला नंबर लागेल त्या दिवशीच आपलं मागणी करावी, जेणेकरून कुठल्या एजन्सीवर आपल्याला रांगा लावण्याची आवश्यकता पडणार नाही, उन्हामध्ये थांबण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही रांगा जर लागला तर तुम्हाला त्या दिवशी उपलब्ध होणार नाही. ज्या दिवशी तुमचा नंबर असेल त्या दिवशी तुम्हाला ते उपलब्ध होईल. त्यामुळे सिच्युएशन चांगली आहे. परिस्थिती जरी बिकट असली तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, कृपया पॅनिक होऊ नका, गोंधळ करू नका. आपला जो डोमेस्टिक गॅस आहे तो आपल्याकडे सफिशियंट उपलब्ध आहे आणि तो आपल्याला वेळेवर मिळेल याची दक्षता जिल्हा प्रशासन व तिन्ही ऑइल कंपनीचे सेल्स ऑफिसर हे दररोज त्याचा रिव्ह्यू घेत आहेत आणि त्याची दररोज पूर्तता आपण करत आहोत. सर, पण आपण वारंवार आवाहन करत आहात जनतेला, पण जनता आजही एजन्सीवर रांगा लावून उभे आहे. कसं बघायचं याकडे? बरोबर आहे. लोकांमध्ये अजूनही थोडीशी जनजागृती आपली 100% होत नाही असं मला वाटतं. तरी लोकांना आपल्या माध्यमातून आम्ही तीच विनंती करतोय की आम्ही पेपरमधनं पण तेच देतोय की आपण जास्त गोंधळून गेल्यामुळे हा परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. कारण जास्त कॉल गेल्यामुळे त्यांची सिस्टम हँग होत आहे. त्यामुळे कॉल सुद्धा अवेलेबल होत नाहीत गॅस कंपनीच्या मागणीचे. आणि रांगा लावून तुमचा नंबर लागेल याची गॅरंटी बिलकुल नाहीये. त्यामुळे रांगा न लावता आपलं 25 दिवस संपले की आपल्याला गॅस मिळणार आहे याची दक्षता आपण घ्यावी. आणि थोडस वातावरण आहे बिकट, आपण थोडस जरा सामंजस्यानं भूमिका घेणं आवश्यक आहे. ही आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो. सर, साठेबाजांविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये अशी काही कारवाईची माहिती आहे? आमच्याकडे तालुक्यातील आमच्याकडे 10 पथक आहेत आणि जिल्हा स्तरावर 1 पथक आहे. आम्ही छापे टाकतोय, पण अजून आमच्याकडे असं काही अवैध साठा सापडलेला नाहीये. पण आमची वारंवार तीच आमची तयारी अशी आहे की कुठलेही साठा होणार नाही, चुकीच्या लोकांकडे आपलं गॅस सिलेंडर जाणार नाही आणि लोक जास्त पैसे देऊन विक्री करणार नाहीत. यावर आमचं निश्चितपणे कडक निर्बंध लादले जातील. सर, याचा अर्थ आपण जसं आता सांगताय त्या हिशोबाने जर बघितलं, त्या पद्धतीने जर आम्ही केलं, जनता जर गेली, याचा अर्थ काळजी करण्याचं काही कारण नाही. निश्चितपणे आपण जे म्हणतात ते बरोबर आहे. काळजी करायलाच नाही पाहिजे, कारण केंद्र शासन असो का महाराष्ट्र शासन असो, दोन्ही शासन याचा डेली रिव्ह्यू चालू आहे आणि त्यामध्ये डोमेस्टिक गॅसवरच भर आहे आपला. आपण कमर्शियल बंद केलेला आहे, इंडस्ट्रियल पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे डोमेस्टिक बंद होणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे. त्यामुळे मी प्रत्येकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण बिलकुल गोंधळून जाऊ नका, घाबरू नका, पॅनिक होऊ नका. धन्यवाद. थँक्यू.